असं काही आता तसा विषय नाही, पण एक भाषा म्हणून परंतु दोन राज्य एकत्रित असताना एक लक्षात घ्या की गोव्यामध्ये आपण आज आहात तर गोव्याची संस्कृती शतकानुशतकांची मराठी संस्कृती आहे. पण त्याचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत. खरं म्हणजे माझी अनेक पुस्तकं मी त्याच्यावरती लिहिलेली आहेत, त्याच्यामध्ये सगळा तपशील आहे. आपल्याकडे तेवढा वेळ नाही, परंतु आपल्याकडे ज्ञानेश्वरी लिहिली गेल्यानंतर 9 वर्षात जारी केला गेलेला मराठीतला ताम्रपट गोव्यामध्ये सापडलेला आहे. गोव्यामध्ये शिलालेख 14व्या शतकामधले सापडलेले आहेत. वाङ्मयीन परंपरा गोव्यामध्ये जे पहिला ग्रंथ म्हणजे आपल्याला माहिती असेल की गोव्यामध्ये धर्मसमीक्षण सभा धर्मच्छळ मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि त्याच्यामध्ये इन्क्विजिशन मध्ये अनेक ग्रंथ पोथ्या पुराण जाळली गेली. त्याच्यातनं वाचलेला जो आद्य ग्रंथ आहे, जो ज्ञात आहे, तो कृष्णदास श्यामा या संत कवीनं श्रीमद भागवताच्या दशम स्कंदावरती 1526 मध्ये, आपल्याला कवळ्याची शांतादुर्गा माहिती असेल, ती आज कवळ्याला आहे, पण त्याच्या आधी ती केळोशी नावाच्या गावात होती आणि तिथे तिचं मंदिर होतं जे पोर्तुगीजांनी पाडलं त्या काळामध्ये. तर तिथे त्या मंदिरात बसून 1526 मध्ये कृष्णदास श्यामाने ग्रंथ रचला, श्रीकृष्ण चरित्र कथा, ज्याला आज आपण 2026 मध्ये आहोत. आपण त्याला 500 वर्ष पूर्ण होते. हे किती लोकांना आपल्याला माहिती की पंचशताब्दी खरं तर आपण साजरी केली पाहिजे, एवढी आपली शतकानुशतकांची परंपरा आहे. पोर्तुगीज सरकारच्या काळामध्ये इथे पोर्तुगीज सरकारनं मराठी माध्यमाच्या शाळा चालवलेल्या होत्या. मराठी पाठ्यपुस्तकं पोर्तुगीज सरकारने काढलेली होती. इथला सगळा व्यवहार, इथले मंदिरं असतील, ग्रामसंस्था असतील, इथला सगळा सामाजिक सांस्कृतिक व्यवहार, धार्मिक व्यवहार हा सगळा मराठीमधून चालत आलेला आहे. आम्ही सगळे कोकणी बोलतो, कोकणी भाषेवरती आमचं प्रेम आहे, परंतु मराठीचा संस्कार, मराठीनं या भूमीला संस्कार दिला, या भूमीला राष्ट्रीयत्व दिलं आणि परंपरा. त्यामुळे मराठी ही गोव्यात आम्ही असं म्हणतो की महाराष्ट्रातून आलेली नाही. काहींचा असं समज होतो की तुम्ही मराठीचे कार्यक्रम गोव्यात का करता. तुम्हाला असं दिसेल की ही जी तळमळ या संमेलनाच्या आयोजनामागे आहे त्याचं कारणच हे आहे की आम्ही मराठी आम्हाला ही जपायची, आमच्या नव्या पिढीपर्यंत पोचवायची आहे. कारण हा एवढा शतकानुशतकांचा जो इतिहास, परंपरा, जी संस्कृती आपली आहे ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे आणि त्याला आव्हान निर्माण झालेलं आहे. मराठी महाराष्ट्राने अन्याय केला असं मी म्हणणार नाही. कदाचित थोडं गोमंतकीय साहित्याकडे दुर्लक्ष झालं असेल, निश्चितपणे झालेलं आहे. पण असं एकही क्षेत्र नाही. संशोधनामध्ये अका प्रियोळकरांपासूनची आपली परंपरा आहे, कवीमध्ये बोरकर, रामाणी पासूनची परंपरा आहे, कुठलंही क्षेत्र घ्या, कोशामध्ये महादेव शास्त्री जोशींपासूनची परंपरा आहे, संशोधनामध्ये, इतिहास संशोधनामध्ये पांडुरंग पिसुर्लेकर, सशम देसाई आहेत. असं एक क्षेत्र नाही. महिला नाटककार हिराबाई पेडणेकर ज्यांचं पालशेतची वीर नाटक आज आपण बघणार आहोत रात्री, तर त्या गोमंतकाच्या अशी एवढी मोठी परंपरा आणि ह्या परंपरेचे पाईक आहोत आपण, हा गोमंतकीयांना अभिमान आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढी मराठीची सेवा होत नसेल तेवढी सेवा सगळ्या प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये गोमंतकीय करत आलेले आहेत, याला इतिहास साक्षी आहे. त्यामुळे मराठी हा आमचा आम्ही आत्मस्वर म्हणतो. माझं नवीन पुस्तक गेल्या काही महिन्यांपूर्वी आलं, गोमंतकाचा आत्मस्वर मराठी असं त्याचं शीर्षक आहे, की बाहेरून आलेलं नाही. अनेकदा काही जणांना समज काहींचा असा असतो की गोवा मुक्तीनंतर जे प्राथमिक शिक्षक या ठिकाणी आले त्याच्यामुळे मराठी गोव्यात आली असं काहींना वाटतं. काही म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मराठी गोव्यात आली. पण तो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630चा, मी आपल्याला सांगितलं की कृष्णदास श्यामाचं श्रीकृष्ण चरित्र कथा 1526 मध्ये लिहिली गेलेली पोथी आहे, ती आपल्याकडे त्याचा उपलब्ध ज्ञात असा पुरावा आहे. सगळे जेजुईट वाङ्मय जर आपण बघितलं, हे सगळं वाङ्मय हे मराठीमधून लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे ही सगळी परंपरा, फक्त काय झालं की मुक्तीनंतर विलिनीकरणाचा जो वाद झाला गोव्यामध्ये, तर त्याच्यामुळे मराठीचं नुकसान झालं गोव्यातल्या, असं मला स्वतःला व्यक्तिशः वाटतं. की कोणालाही आपलं स्वतंत्र अस्तित्व प्रिय असतं, आपलं एक स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे, गोव्याचं स्वाभिमान. पण महाराष्ट्र आपल्याला गिळंकृत करेल का, महाराष्ट्रातला एक जिल्हा म्हणून गोवा राहील का, ही भीती त्या काळामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मराठीचं नुकसान झालं. परंतु आपल्याला आज दिसेल की गोवा मुक्तीला एवढी वर्ष होऊन गेली, आजही राजभाषेसाठी लढा गोमंतकीयांचा सुरू आहे. आपल्यासमोर सुभाष वेलिंगकर जी आहेत, एक राज्यव्यापी चळवळ त्यांनी सध्या चालवलेली आहे. आपल्या इथे जे सगळे उपस्थित आहेत, इथली तरुणाई आहे, सगळ्यांच्या मनामध्ये गोव्याची राजभाषा मराठी झाली पाहिजे हे निश्चितपणे सगळ्यांचे आहे, त्याच्याबद्दल कुठलाही
संदेह कोणी बाळगण्याची गरज नाही. त्यामुळे काहींची मागणी होती की या संमेलनामध्ये आपण राजभाषेचा ठराव घ्या. आम्हाला ठराव बिराव घेण्याची गरज नाही. आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये मराठी आहे, राहील. त्यामुळे मराठीवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तर आम्ही तुमच्यासोबत असू याची ग्वाही या निमित्ताने मी देऊ इच्छितो.